नमस्कार मंडळी. तर हा आहे एकादशीचा दिवस आणि कालची जी एकादशी होती, निर्जला एकादशी, ही वर्षातली सर्वात मोठी एकादशी मानली जाते. कारण की ह्याचं पुण्य हे तेवढंच मोठं आहे. कारण 24 एकादशी केल्यावरती जितकी पुण्यप्राप्ती होते, तितकीच पुण्यप्राप्ती ही एक एकादशी केल्यामुळे होते. पण ही सर्वात कठीण एकादशी आहे. तर ह्या एकादशीच्या निमित्ताने ना मी हिरव्या रंगाचा छान असा वापर करायचा ठरवलेलं होतं. तर ऑलरेडी आता पावसाळा सुरू झालेला आहे आणि रिमझिम मस्त पावसाच्या सरी येत असतात. त्यामुळे काय होतं, झाडांवरती जी काही धूळ बसलेली असते, ती निघून जाते, नवीन पालवी फुटायला सुरुवात होते आणि त्यामुळे निसर्ग असा छान हिरवागार आपल्याला बहरलेला दिसतो. तर म्हणून मला असं वाटत होतं, की आपण ह्या एकादशीला ना छान असं हिरव्या रंगाची सजावट करूयात. तर दोन्हीकडे म्हणजे राधाकृष्णाच्या सुद्धा देव्हाऱ्यात आणि माझ्या ह्या स्वामींच्या देव्हाऱ्यात सुद्धा मला दोन्हीकडे असं छान हिरव्या रंगाची सजावट करायची होती. त्यामुळे छान मी वस्त्र वगैरे हे आदल्या दिवशीच सगळं सेट करून घेतलं होतं. कारण की सगळं एकाच दिवशी करायला घेतलं तर खूप दमछाक होते. म्हणून दोन्हीकडचे वस्त्र वगैरे मी सगळे चेंज करून घेतले. स्वामींना सुद्धा मी नवीन वस्त्र परिधान केलं होतं. त्यानंतर हा दुसरा दिवस आहे. तर चांदीच्या ज्या मूर्त्या होत्या त्या काळ्या पडल्या होत्या. तुम्ही बघू शकता. तर हा एक मोठा प्रोग्रामच असतो. दर आठवड्याला मला हे काम करावंच लागतं क्लिनिंगचं. आणि चांदीच्या मूर्त्या या खरंच पटापट काळ्या होतात. त्या मानेने माझ्या ज्या पितळेचे जे दिवे आहेत, देवांच्या मूर्ती आहेत, त्यांना ॲटलीस्ट मी 15 दिवसांनी म्हणजे 2 आठवड्यांनी क्लीन करते. पण चांदीचे देवांना तर मला करावंच लागतं आणि ह्याच्यासाठी मी रुपेरीचं जे लिक्विड वापरते ते तुम्हाला दाखवतेय. कारण मी बऱ्याच वेळा दाखवते, तरी सुद्धा मला बऱ्याच व्हिडिओच्या खाली किंवा रील्सच्या खाली हे कमेंट्स असतात, की "ताई तुम्ही चांदीचे देव हे कशाने स्वच्छ करतात?" तर पितांबरीचं हे रुपेरीचं लिक्विड येतं, जे स्पेशली चांदीच्या मूर्ती स्वच्छ करण्यासाठी येतं. तर तेच मी लावून घेते. तुम्ही कोरडी जी मूर्ती असते आपली, ती ओली करायची नाहीये, कोरडीच घ्यायची आहे. त्याला कापसावरती हे तुम्ही लिक्विड घ्यायचं आणि त्याने मूर्ती ह्या पुसून घ्यायच्या आणि रुपेरीचं लिक्विड लावून झाल्यानंतर तुम्ही कोणत्याही लिक्विड सोपमध्ये हे पाण्यामध्ये टाकून मूर्ती बुडवून ठेवायच्या आणि त्यानंतर स्वच्छ पाण्याने छान चोळून वगैरे ते आपण जे लिक्विड लावले आहे ते निघून जाईपर्यंत स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आणि नंतर कोरड्या वस्त्राने स्वच्छ पुसून घ्यायच्या. त्याच्यानंतर तुमची जी मूर्ती असते ती अगदी बाजारातून, शॉपमधून, सराफाकडून नवीन आणल्यावरती कशा दिसतात, चमकतात, तितक्या सुंदर चमकतात. त्याच्यामुळे बरेच जण सांगतात, की हे केमिकल आहे, लावू नका. पण अशी मूर्ती तुम्ही मला एखादं लिक्विड सांगा, की कोणत्या लिक्विडने इतकी सुंदर मूर्ती चांदीची तरी माझ्या तरी मते निघत नाहीत. तर देवांना छान व्यवस्थित स्वच्छ करून घेतलं. त्यानंतर त्यांची मी मांडणी सुद्धा देवाऱ्यामध्ये करून घेतली आणि त्यानंतर मी वळले ते म्हणजे माझ्या राधाकृष्णाच्या पूजेकडे. कारण आज एकादशी होती आणि जे माझे व्हिडिओ रेग्युलर बघतात त्यांना माहिती की मी एकादशीच्या दिवशी ह्या मूर्तींचा शृंगार हा बदलते. तर सर्वप्रथम मी जल अभिषेक करून घेतला. माझ्याकडे जितक्याही मूर्ती आहेत, तर छोट्या मूर्ती आहेत माझ्याकडे त्यांना सुद्धा मी अभिषेक करून घेतला. आणि त्यानंतर मी इथे सुद्धा ग्रीन रंगाचंच तुम्हाला बोलले, की मी हिरव्या रंगाची सजावट करणार आहे. तर जल अभिषेक करून झाल्यानंतर सगळ्या मूर्तींना मी व्यवस्थित कोरड्या वस्त्राने छान पुसून घेतलं आणि त्यानंतर त्यांचे जो काही मला शृंगार करायचा होता ते वस्त्र वगैरे काढून घेतले होते. तर ज्या छोट्या मूर्त्या आहेत ना, त्या इतक्या गोड दिसत होत्या ना, सगळ्या हिरव्या शेड्समध्ये. काहींना पेस्टल शेड होते, काहींना पॅरेट ग्रीन कलर होता. ते इतके ते सुंदर दिसत होते, की मला म्हणजे असं बघतच राहावंसं असं वाटत होतं आणि त्याच्यानंतर ज्या मोठ्या मूर्त्या आहेत त्यांचा मी शृंगार करायला घेतला. अ, तर ह्या मूर्तींना ना शृंगार करताना इतकं छान प्रसन्न वाटतं ना. तर पहिले वस्त्र परिधान करून घेते मी नेहमी. मग त्याच्यानंतर कृष्णाला बासरी, मुकुट हे लावून घेते. अ, राधेला छान फुलांचा शृंगार करते दोन्हीही मूर्तींना. हे माझं नेहमीचं माझं रुटीनच आहे. एकादशीला हे मी करते. आणि त्यानंतर मला तुळशी व्हायला खूप आवडते देवांना. तर तेच मी करत होते. आणि ह्या मूर्तींना ना वस्त्र परिधान केल्यानंतर ह्या खूप सुंदर दिसतात. ह्या जेव्हा मी मूर्ती आणल्या होत्या ना, तर त्यांना तुम्ही जर ह्या मूर्तींकडे नीट बघाल तर त्यांना ऑलरेडी असे म्हणजे वस्त्र आहेत. त्याचे म्हणजे डिझाइन तशी केलेली आहे. तर
पूर्वी मी तसं करायची नाही. पण जेव्हा मला असं वस्त्र मी एकदा जेव्हा मूर्तींना घालून बघितलं, तेव्हा मला इतकं आवडलं, की मला आता ते एकादशीला त्यांना वस्त्र हे घालणं हे मला आता माझं रुटीनच झालेलं आहे आणि मला खूप आवडतं देवांचा शृंगार करायला, त्यांना वस्त्र परिधान करायला आणि आता माझ्याकडे बऱ्यापैकी म्हणजे झालेले आहेत. 1-1, 2-2 म्हणजे एका रंगाचे 2-2 तरी सेट आहेत माझ्याकडे. त्यामुळे आता मी त्यांना जास्त वस्त्र घेत नाही. घेतले तर फक्त जन्माष्टमीच्या वेळी त्यांना मी एखाद दुसरा सेट नवीन घेते आणि मग तेच सेट मग कोणता दिवाळी असो किंवा मग जन्माष्टमीच्या वेळी ते मी वापरते. आणि 15 दिवसांनी मी त्यांचा हा शृंगार करते. त्यामुळे खूप जास्त पण मला रिक्वायरमेंट नसते त्यांच्या वस्त्रांची. तर तुम्ही सुद्धा बघू शकता देवांना वस्त्र घातल्यावर ते किती सुंदर दिसतायत आणि त्याच्यामुळे आपल्याला त्यांच्याकडे बघताना खूप समाधान मिळतं. तर हिरव्या रंगाची थीम असल्यामुळे त्यांचा बॅकड्रॉप सुद्धा ग्रीन रंगाचाच असायला पाहिजे, बरोबर ना? तर ही ना काही मी आर्टिफिशियल बनाना लीफ मी Amazon वरून मागवली होती. तर मी असंच जनरली मागवले होते, काही सजावट वगैरे आपल्याला करायला मिळेल. पण ते नेमके बघा मी पूजा करत होती त्याच वेळी बेल वाजली आणि हे आले होते. तर म्हटलं बरं झालं आजच आलेत, तर म्हटलं आज आपली हिरवी थीम आहे जनरली तर आपण ह्याचा वापर करूया. नाहीतर मी विड्याच्या पानांचा करणार होते. पण विड्याच्या पानांचं काय होतं, की थोड्या वेळाने ते सुकतात. तर हे आर्टिफिशियल लीव्हचं तसं नसतं, की ते तर म्हणजे चांगले फ्रेशच वाटणार आहेत. तर म्हटलं हेच लावूयात आपण. आणि एकच लावलं तरी माझं काम होणार होतं स्वामींच्या मागे आणि राधाकृष्णाच्या इथे हे फोमचा माझ्याकडे एक बेस आहे. त्याला मी टाचण्या वगैरे लावून जनरली वस्त्र वगैरे लावून बऱ्याच वेळा काहीतरी बॅकग्राऊंड हे बनवतच असते. तर म्हटलं आता हे लीफ लावून आपण बघूया. तर 2च मला वाटलं, की 2च लावून आपलं काम होणार आहे, तर कशाला अजून जास्त मी काढले नाहीत. हा 10चा सेट आलेला होता. एका ह्याच्यामध्ये तुम्हाला 10 लीफ हे मिळतात. तर मी 2 फक्त घेतले, टाचण्या लावून घेतल्या आणि माझा बॅकड्रॉप खूप सुंदर असा तयार झाला होता. आणि राधाकृष्णाच्या मागे त्या हिरव्या वस्त्रांच्या मागे ही थोडी डार्क शेड असं मस्त उठून दिसत होतं. तर तुम्हाला बघताना ना ते रिअल लीफ आहेत, इतकं त्याचं काम छान आहे. तर आता पाऊस सुरू झालाय, तर तसा हळू बघा मोगऱ्याचा सीझन पण संपत येणार आहे. पण जोपर्यंत मिळतायत तोपर्यंत तरी मी देवांसाठी आणते. तर काल मला मिळाले होते. तर देव्हाऱ्यामध्ये पण छान मी ह्या तगरीच्या वेण्या आणल्या होत्या. त्या देवांना मी अर्पण केल्या. स्वामींना सुंदर गजरा हा अर्पण केला होता. खूप छान वाटत होतं. वेगळं काहीतरी मी ह्यावेळी शेड्स वापरल्या होत्या देव्हाऱ्यामध्ये. सगळी फुलं वगैरे सर्वप्रथम देवघरातली इथली पूजा करून घेतली. गणपती बाप्पाला दुर्वा वगैरे वाहिल्या. ह्या देव्हाऱ्यातलं सगळं माझं झाल्यानंतर मग मी इथे वळले, राधाकृष्णाच्या इथे. तर मला ना ही थोडीशी कडुनिंबाची पण पानं मिळाली होती. तर मी म्हटलं दरवाजाला लावण्यापेक्षा आपण इथे देव्हाऱ्याला दोन्ही साइडला असं लावूया. तर ते असे दोन्ही साइडला मी लावले होते. असा बॅकड्रॉप जो तयार केलेला होता, तो राधाकृष्णाच्या मागे छान असा लावून घेतला. तुळशी अर्पण करायला घेतल्या. थोडीशी ही माझ्याकडे कण्हेरीची फुलं होती आज मिळालेली, ती अर्पण केली. आणि अशी माझी पूजा ही चालू होती आणि पूजा करता करताना माझी नजरच हटत नव्हती देवांवरून. छान मग उदबत्ती ओवाळून घेतली, दिवा ओवाळून घेतला देवांना. त्यानंतर त्यांना दर्पण दाखवला आणि माझी अशी छान त्या दिवशीची कालची ही पूजा झाली होती. तर आपण आता ना ह्या एकादशी संदर्भातील थोडीशी माहिती जाणून घेऊयात. तर ही जी एकादशी आहे, निर्जला एकादशी, ती अत्यंत पवित्र आणि कठीण एकादशी म्हणून मानली जाते. तर ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या या एकादशीला अन्नासोबतच पाण्याचाही पूर्ण त्याग करून उपवासा केला जातो आणि म्हणूनच याला पांडव किंवा भीमसेनी एकादशी असं सुद्धा म्हणतात. तर वर्षातील 24 एकादशींपैकी ही सर्वात श्रेष्ठ मानली जाते. असं मानलं जाते की ही एकादशी केल्यामुळे वर्षातील सर्व एकादशी केल्याचे पुण्य हे आपल्याला प्राप्त होते. या व्रतामुळे सर्व पापांचे एक शालन होते, दीर्घायुष्य लाभते आणि मोक्ष प्राप्ती होते. तर आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की ह्या एकादशीला भीमसेनी किंवा पांडव एकादशी का म्हणतात? तर महाभारतामधील 5 पांडवांपैकी भीमाला ही खूप भूक लागायची आणि तो उपवास करू शकत नव्हता. त्याला स्वर्गात जाण्याची इच्छा होती. म्हणून महर्षी वेदव्यासांनी त्याला या एकादशीचे व्रत सुचवले. भीमाने हे व्रत न जेवता आणि न पाणी पिताच म्हणजे निर्जल असे पूर्ण केले. म्हणून तिला भीमसेनी एकादशी असे सुद्धा म्हणतात. तर या उपवासामध्ये ना संपूर्ण दिवस आणि रात्र पाणी पिण्यास मनाई आहे. आणि या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते. तुम्ही सकाळी
किंवा संध्याकाळी विष्णू सहस्त्रनामाचा जप हा करायचा आणि त्यासोबतच व्रतकथा ऐकण्याला सुद्धा खूप महत्व आहे. निर्जला एकादशीला गरिबांना किंवा ब्राह्मणांना तुम्ही अन्न, वस्त्र, फळे, छत्री किंवा पाण्याने भरलेला घडा तुमच्या यथाशक्ती तुम्ही दान करू शकता. याशिवाय जर तुम्ही उपवास करणार नसाल तर एकादशीला तांदूळ खाणे हे सुद्धा तुम्ही टाळू शकता. जर तुम्हाला उपवास करायला जर जमत नसेल तर फक्त प्रत्येक एकादशीला तुम्ही भात खाणं जरी टाळलं तरी सुद्धा त्याने तुम्हाला काही पटीचं तरी पुण्य हे मिळू शकतं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, की मी हे काय करते? तर ह्या आहेत तुळशीच्या काड्या. तर मी प्रत्येक एकादशीला ज्या तुळशी वाहते, तर त्याचे जे देठ उरलेले असतात, ते मी वाळवते आणि वाळवलेल्या या देठांना मी असं छान साठवून ठेवते आणि जेव्हाही एखादा आपण छोटंसं घरामध्ये हवन करतो, त्या धूप वगैरे लावतो किंवा एकादशीला ह्याचा तुम्ही दिवा सुद्धा बनवून लावू शकता. तर तोच मी आता दिवा बनवत होते. तर तो सुद्धा तुम्हाला मी दाखवते. तर बघा ह्या ज्या काड्या आहेत त्या एकत्र तुम्ही बांधून घ्यायच्या. मग तुम्ही एखाद्या लाल धाग्याने किंवा पांढऱ्या धाग्याने सुद्धा हे बांधून घेऊ शकता व्यवस्थित. तर मी इथे दोरा बांधण्यापेक्षा मी असं विचार केला, की माझ्याकडे कापसाच्या छोट्या-छोट्या वाती आहेत. तर त्या मी छान असा गोल त्याच्या भोवती छान गुंडाळून घेतल्या. त्याच्यानंतर त्याच्यावरती मी तूप हे व्यवस्थित तुपामध्ये त्या भिजवून घेतल्या. तर तुम्ही हा असा चौमुखी दिवा, चारमुखी दिवा घेऊ शकता किंवा मोठी अशी पणती किंवा तुमच्याकडे पितळेचा जरी मोठा दिवा असेल त्याच्यामध्ये सुद्धा हे तुम्ही ठेवू शकता. तर मी ह्या पणतीमध्ये ही वात ठेवली होती आणि त्याच्यानंतर ती मी प्रज्वलित करून घेतली आणि खूप व्यवस्थित ही वात प्रज्वलित होते. काहीही तुम्हाला कापूर वगैरे एक्स्ट्रा लावावा लागत नाही. तुपामध्ये छान थोडीशी ही व्यवस्थित भिजवून घ्या आणि त्याच्यानंतर प्रज्वलित करा. आणि तुम्ही सुद्धा अशा ज्या वाळलेल्या देठ असतात तुळशीचे त्याच्या अशा प्रकारे एकादशीच्या तरी दिवशी दिवा हा नक्की प्रज्वलित करा. तर मंडळी या वाळलेल्या तुळशीच्या लाकडाचा वापर ना आपण हवनामध्ये सुद्धा करू शकतो आणि ते अत्यंत शुभ मानले जाते. तुळशीचे जे लाकूड आहे ते जाळल्याने निघणारा सुगंध घरामध्ये सकारात्मकता पसरवतो. तसेच यातील अँटीबॅक्टेरियल गुणांमुळे वातावरणातील जंतू सुद्धा नष्ट होण्यास मदत होते. आणि याशिवाय आपण चंदन घासून देवांना ज्याप्रमाणे तिलक लावतो तसा सुद्धा तुम्ही हे लाकूड घासून त्याचा सुद्धा तिलक हा देवांना लावू शकतो. आणि तुळशीच्या काष्टाचा दिवा हा घरामध्ये लावल्यामुळे नकारात्मकता दूर होण्यास मदत होते. तसेच सुकलेल्या तुळशीची पाने आणि फांद्या फेकून न देता त्याचा तुम्ही खत म्हणून सुद्धा वापर करू शकता. आणि असे केल्यामुळे तुमच्या मातीचा पोत सुधारतो आणि इतर झाडांची वाढ सुद्धा खूप जोमाने होते. आणि इतकं सगळं केलं होतं आजच्या दिवशी तर रांगोळी काढायची राहिली होती. मोठी रांगोळी काही आज जमली नाही. तर म्हटलं चला आपण आपल्या स्टेन्सिल आपल्याकडे बऱ्यापैकी आहेत त्याचा वापर करूया. तर हा जो तुम्ही मेटलचा बोर्ड बघताय आणि रांगोळीचे साचे बघताय, तर हे मी स्तवन क्राफ्ट मधून मागवलेले आहेत. बऱ्यापैकी मी माझ्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला दाखवते, नंबर पण शेअर केला आहे. ज्यांना कोणाला हवं असेल त्यांनी मला प्लीज कमेंटमध्ये सांगा. मी तुम्हाला त्यांचा नंबर हा शेअर करीन. आणि आज एकादशी होती म्हणून मग मी ना माझ्याकडे एक बालाजीचा मी ताईंकडून एक साचा मागवलेला होता. त्याची रांगोळी काढून घेतली. तर असं साधी सोपी तुम्ही स्टेन्सिलचा वापर करून सुद्धा रांगोळी काढली ना घाईच्या वेळी, तरी सुद्धा छान वाटते. आणि हे जे मेटलचे बोर्ड आहेत ह्याच्यावरती तर असं वाटतं आपण गेरू वगैरे सारवलाय. आणि तर ते मी म्हणजे उचलायला पण एकदम इझी आहे. त्याला म्हणजे वेट पण नाहीये. तर ते मी उचलून मग डोअरकडे ठेवले होते. तिथे दिवा वगैरे लावला होता. उदबत्ती लावली होती आणि खूप छान वाटत होतं. म्हणजे एकदम प्रसन्न वाटतं बाहेर पण तुम्ही जेव्हा रांगोळी ठेवता तेव्हा. आणि अर्थातच मी काल उपवास केला होता, पण मी काही निर्जली वगैरे केला नव्हता. मला ते जमत नाही कारण मला ऑलरेडी डायबिटीज आहे. त्यामुळे आमच्याकडे काल छान साबुदाणे वड्यांचा बेत होता. तर ते तुम्हाला मी दाखवते कसे छान असे टम्म फुगले होते साबुदाणे वडे. तर हे माझ्या सासूबाईंनी केले होते. त्यांची ही स्पेशालिटी आहे. त्या खूप सुंदर साबुदाणे वडे बनवतात. तर आजचा हा छोटासा हलका-फुलका व्लॉग पूजेचा तुम्हाला कसा वाटला? कमेंट्समध्ये मला नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, हाइप करा आणि शेअर करा. आणि पुढल्या भागात भेटूया अशाच नवीन विषयासह. तोपर्यंत लोभ असावा. धन्यवाद. जय श्री हरी.